जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको कर तू माहेरी कुचबुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची असं का? बरं बरं. गुड न्यूज आहे. काय झालं? श्रीला आवडली मुलगी? आवडली का मुलगी? तसं म्हणाला का तो? श्री कुणाशी बोलला नेमकं? काय झालं? अगं किती प्रश्न विचाराल. शिवदेबाई म्हणत होत्या आज ती मुलगी परत ऑफिस मध्ये आली होती म्हणे. श्री गडबडीत होता पण नंतर तो नंदनला प्रेमाविषयी काहीतरी विचारत होता. मला असं वाटतंय श्री प्रेमात पडतोय. हिंदू अगं काय झालं? आई, आपला श्री एवढा मोठा कधी झाला? म्हणजे त्याचं लग्न ठरतंय? हे बघा श्रीला ती मुलगी आवडतीये. ही चांगली गोष्ट आहे की नाही? पण आपण त्यात नाक खुपसायचं नाहीये. त्या दोघांना आपसात काय ठरवायचे ते ठरवू दे. शिवदेवांच्याकडून आपल्याला वेळोवेळी सगळं समजेलच पण तोपर्यंत तुम्ही स्वतःला आवरा. कळलं? तो जेव्हा सांगेल आपल्याला तेव्हाच त्याच्याशी आपण बोलू. अगं बाई, ठीक आहे? हो 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 हो. काय? काही नाही विचारायचं. नाही. मी आत येऊ का? ये अगो बाई ये ना बस. नमस्कार अगं करते. बाई, हो सखीरा बस 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 बस. शरयू पाणी आण जरा. मी मग कशी आहेस? श्रीला भेटतेस का? कसा वाटला आमचा श्री? पाणी आणलं. पाणी. अगो थँक्यू शरयू आई. शरयू आई, आमचा श्री ना मला छोटी आई म्हणतो. मी पण तेच म्हटलं तर चालेल ना? तू विचारतेस काय म्हणूनच तर सांगितलं ना मी. काय झालं बाळा? तिला काय झालं? अगं बाई, अगं काय झालं? रडतेस का? अगं ए ए म्हणजे तुला जे आवडेल ते म्हण. तू छोटी आई म्हण, शरयू आई म्हण. नुसतं शरयू म्हणालीस तरी चालेल पण रडू नकोस ग. मी सहज. नाही त्यासाठी नाही. मी लहान असतानाच माझी आई वारली आणि आजवर कोणाला आई म्हणायची संधीच मिळाली नाही मला. म्हणून डोळ्यात पाणी आलं. राहिली बाळा, आम्ही आहोत ना तुला सगळ्या. आणि अगं एक काय 6 आया आहेत आता तुला. हे बघ सायली, आता असं अजिबात बोलायचं नाही. हो अजिबात बोलायचं नाही. सायली, अगं आमच्याही डोळ्यात पाणी आणणार आहेस का आता? देवाचा न्याय कसा असतो बघ. त्याने तुझी एक आई नेली पण तुला 6 आया दिल्या आता.
खरंय तुम्ही म्हणताय ते. मला 6 आया मिळाल्या हा आता कसं आणि मी माझ्या 6 आयांसाठी एक छोटस गिफ्ट आणलंय. अगं बाई, अगं काय ग? काय हे काय? अगं बाई, हे तुमच्यासाठी. हे कशाला? आय्या हे सगळं एवढं कशासाठी केलं? मी शॉपिंगला गेले होते आणि मला या साड्या खूप आवडल्या. माझी आई असती तर तिच्यासाठी मी घेतल्याच असत्या. अगो बाई मस्तच आहे. अगं पण कशाला एवढा मोठा खर्च केलास? मी मिळवलेल्या पैशातनं घेतल्यात. कारण माझी खूप इच्छा होती की मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणावं. पण तुम्ही घेतलं नाहीत तर मला खूप वाईट वाटेल. हा पण तुम्हाला आवडला नाहीत तर मी परत घेईन आणि टाकून देईन. अगं वेडी आहेस का तू? तू एवढ्या प्रेमानं आणलंस ते आम्ही नाकारू कशाला? मला तर खूप आवडली आहे साडी. ए सायली, तुला कसं कळलं ग मला हाच रंग आवडतो? खूप छान आहे साडी. मला हा रंग आवडतोय, तुला कसं कळलं? ए आणि माझी पण आवड तुला एकदम बरोबर कळली हा सायली. तू प्रत्येकाची आवड हेरून त्याप्रमाणे खरेदी केलीयस. हो, जणू काही आमची आवड तुला कुणीतरी सांगितली. अय्या ही लाजली. हो हो, खरंच लाजली. आधी माझ्या आयांचं मन जिंकून घे असं कोणीतरी सांगितलेलं दिसतंय. पण त्याला सांग, पहिल्याच दिवशी मी आयांची मनं जिंकून घेतलीत. लाजली लाजली. खरंच म्हणजे मॉडर्न मुलगी असून सुद्धा छान लाजता येतं हिला. हो हो, खरंच लाजली. आणि आई म्हणाल्या ना तसं आम्हाला तू सून म्हणून अगदी पसंत आहेस. हो, आम्ही तर तयार आहोत. पण त्या गधड्याने आम्हाला सांगितलं ना की लगेच तुझ्या वडिलांची आम्ही बोलणी करू. ए हो हा सायली, तू आम्हाला खरंच पसंत आहेस. अत्यानंद महाराज म्हणालेच होते तुमचा संसार अगदी सुखाचा होणार. बघ हो पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हे तुम्ही श्रीला अजिबात सांगू नका प्लीज. नाहीतर त्याला असं वाटेल की मी खूप डेस्परेट आहे. डेस्परेट कशाला? आता तुम्ही दोघ जण एकमेकांना आवडलात. घरच्यांच्याशी नातं जोडणं यात डेस्परेट काय आहे? मला नाही वाटत श्रीला असं काही वाटेल. बरोबर आहे आजी. आजी नाही, आई आजी. श्री मला आई आजी म्हणतो. बरोबर आहे तुमचं आई आजी. पण तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला माहितीये, मला ना त्याच्या कलानं त्याचं मन जिंकायचंय. सो त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवाय. सपोर्ट तर आमचा आहेच. हे बघ, श्री आमच्या 6 जणींचा जीव की प्राण आहे. श्री सुखी तर आम्ही सुखी. म्हणूनच आपल्या भेटीबद्दल त्याला इतक्यात काही सांगू नका. ठीक आहे, तू म्हणतेस तर नाही सांगणार. काय ग? नाही नाही सांगणार. श्रीला काही सांगायचं नाही. श्रीला सांगायचं नाही. श्रीला काही सांगायचं नाही. श्रीला काही सांगायचं. लक्षात राहणार आहे का तुझ्या? त्यापेक्षा ना ते गजनीसारखं हातावर लिहून घे. अय्या हो इंदू वहिनी, तुम्ही म्हणता ना तेच बरोबर आहे. मी ना आज रात्रीच हातावर सगळं लिहून ठेवते. पण काय लिहिशील? हेच की श्रीला काही सांगायचं नाही. काय सांगायचं नाही? हेच की श्रीला सांगायचं नाही की विसरली. शरयू, हो सायली आपल्याला भेटली हे श्रीला सांगायचं नाही. लक्षात राहील? हो. श्री, तुला हे विसरून चालणार नाही. अरे बापरे, पण मला जमेल का हो हे? अगं जमेल ना, आम्ही आहोत ना सगळ्या. आम्ही आहोतच ना.
फक्त तू एकटी असताना त्याच्याशी बोलू नकोस. का? हो बाई, तेवढं सांभाळ. हो. एकटी असताना त्याच्याशी फार बोलायचं नाही. काही उपयोग आहे का त्याचा? अगं आम्ही घेऊ तुला सांभाळून, नको काळजी करूस. तू काळजी करू नकोस सायली. आम्ही दिलेला शब्द कधीही मोडत नाही. थँक्यू आई आजी. यू आर वेलकम. बरं निघू मी आता? अगं थांब ना, जेवून जा आता. तेच जेवून जा ना. नको, बाबा वाट बघत असतील घरी जेवायची. परत कधीतरी येते. आता निघते. निघते नाही म्हणायचं, येते म्हणायचं. बरं येते. लवकर ये. आमची सून म्हणून लवकर ये. तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच येईल. येते. काय गो बाई ही तर किती खर्च केला. दे ना, बघ ना. उगाच. पण छान आहे. छान. खूप वेळ वाट बघताय? हो, तुम्हाला कसं कळलं? अहो रस्त्यात खूप पाणी तुंबलंय आणि इथे येणाऱ्या सगळ्या बसचे रूट बदललेत. आता पाणी ओसरेपर्यंत इथे बस नाही येणार. अरे बापरे, मग आता? आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं का? सगळ्यांना माहितीये. अहो मला कोण सांगणार? आणि मी इथे ओळखतो का कोणाला? मला वाटलंच. मी माझ्या मैत्रिणीच्या गाडीतनं चालले होते. तुम्हाला पाहिलं आणि लक्षात आलं की तुम्हाला नक्कीच माहिती नसणार इथे बस येणार नाहीये आणि इथे वाट बघत थांबाल म्हणून आले सांगायला. पण म्हणजे आता तुमची मैत्रीण तुम्हाला घरी सोडते? नाही, ती ऍक्च्युली तिच्या बॉयफ्रेंडच्या गाडीत होती. मग मी उतरले. म्हटलं पुढच्या बस स्टॉप वरून मला बस मिळेल. आणि मला सोडायला यायचं म्हणजे त्यांना वाट वाकडी करून यायला लागलं असतं ना. म्हणून मीच नको म्हटलं. पावसा पाण्याचे वेळेत घरी पोहोचलेले बरे. नाही नाही, तेही बरोबरच आहे. माझ्या डोक्यात ना एक सॉलिड कल्पना आहे. हा, आपण ती गाडी पळवूया. बरे आहात ना? मी सिरियसली म्हणतोय, मला ती गाडी चोरता येईल. मला त्या गाडीचं लॉक उघडता येतं. बरं. आणि मग जर त्या गाडीच्या मालकाने आपल्याला पाहिलं तर दोघं जेलची हवा खाऊया. आणि त्या गाडीचा मालक मीच असेल तर? हो मिस्टर, स्वप्न बघणं सोडा, जागे व्हा. तुमच्याकडे जर का ती गाडी असती ना तर रोज इथे बसने का प्रवास केला असतात? रोज तुमच्या बंद कोशातून घरातून बाहेर आणि बाहेरून घरी आला असतात. बंद बंद बंद. आणि आपली ओळखही झाली नसती. परिणामी मी इथे धावत येऊन तुम्हाला हे सांगितलं नसतं. हो, तेही बरोबर आहे. पण आपण आता काय करायचं? पुढच्या बस स्टॉपवर जाऊया ना. आपल्याला बस मिळेलच. तुम्हाला तुमची मिळेल, मला माझी मिळेल. छत्री नाहीये तुमच्याकडे? नाहीये. कमाल करता तुम्ही. अहो इतके पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस काय सांगून येणार आहे का? छत्री नको का ठेवायला बरोबर? लक्षात नाही राहिलं. आणि छत्री घेणं परवडणारही नाही. आय कॅन अंडरस्टँड. माझी जेव्हा पहिली छत्री हरवली ना तेव्हा पुढचा पगार होईपर्यंत मला थांबून राहावं लागलं होतं. आपलं सगळं कट्टुकट असतं ना. हो हा, हो ना, एकदमच कट्टुकट असतं आपलं. हरकत नाही. आज मी तुम्हाला माझ्या छत्रीत लिफ्ट देते. चला. आयुष्य? हो, आता अशा पावसाच्या दिवसांमध्ये माणसाने माणसाला उपयोगी नाही पडायचं तर कोणी पडायचं? चला चला चला.
अहो चला चला चला. हा. बरं झालं ना मला वेळेत लक्षात आलं, नाहीतर अजून पण उभे असतात त्या बस स्टॉपवर भिजत. हो ना. हो. पण यावर्षी ना जरा जास्तच पाऊस आहे. तुम्ही सेव्हिंग करून लवकरात लवकर छत्री घेतली पाहिजे. काय बोलले मी? काय? सॉरी, तुम्ही भिजताय. आय एम सॉरी. तुम्ही भिजताय. मला वाटलं होतं ना त्यापेक्षा खूप मूर्ख आणि बावळट निघाल्या बायका. नुसत्या साड्या काय दिल्या आणि हुरळून गेल्या आणि मला सून वगैरे मानायला लागल्या. अली, त्यांनी तुला सून मानणं आणि तू त्यांची सून बनणं त्यामध्ये खूप फरक आहे माहिती आहे. आय नो डॅड, पण त्या हॉरिबल होतं आणि लग्नानंतर ना मी 1 मिनिट सुद्धा या बायकांना बेअर करू शकत नाही. इमोशनल फूल्स आहेत ऑल ऑफ देम. मी ना या बायकांना नुसतं गुंडाळलंय. स्त्रीला गुंडाळून ठेवणं हे त्या बायकांना गुंडाळून ठेवणं एवढं सोपं नाहीये. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कारण त्यावरच आपलं फ्युचर अवलंबून आहे साली. डोंट वरी डॅड. श्रीला आता नाही गळाला लावलं ना तर माझं नाव सायली नाही. थँक्यू. हा घ्या गरमागरम चहा. तुम्हाला किती नंबरची बस चालते? 152. अरे पण मग इथेच स्टॉप आहे त्या बसचा आणि इथेच आहे त्याची फ्रिक्वेन्सी पण चांगली. तुम्ही लवकर घरी पोहोचाल रोज इथूनच बस पकडलीत तर. पण तुम्हाला इथे येईपर्यंत खूप चालावं लागेल ना. आता काय तुम्हीच सगळं बोलताय आणि तुम्हाला माहितीये म्हणून बरं आहे. अरे थांबला पाऊस. हे धरा ना जरा. थँक्यू. तुम्ही सकाळी किती वाजताची बस पकडता? 8:43. ती बस चुकली ना तर पुढे पाऊण तास बसच नाही. मग रिक्षाचा भुर्दंड पडतो. त्यामुळे सहसा नाही चुकवत ती बस. बरं आता जर बस आली तर पटकन चहा सोडून जाऊया. घरी आई बाबा वाट बघत असतील माझे. आणि एक चहाचे पैसे TTM. TTM म्हणजे? तुमचे तुम्ही माझे मी. अहो पण चहा प्यायची आयडिया माझी होती. हो पण तुम्हाला कशाला उगाच भुर्दंड. आणि हो ती जी गाडी होती ना ती तुमची असं तुम्हाला वाटत असेल पण वास्तवात नाहीये. तुम्हाला खरं सांगू का, मी कमवायला लागले ना त्यापासून माझा खर्च मीच करते. मला आवडतं. ओके ॲज यू विश.